शालेय साहित्य महागल्याने यंदा खिस्सा होणार रिकामा। नवीन शैक्षणिक वर्षासाठी वह्या, पुस्तके, दप्तर, गणवेश, बूट खरेदीला सुरुवात। अमूल पाठोपाठ गोकुळच्या दूध दरातही वाढ, प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। ग्राहकांच्या खिशाला बसणार पुन्हा कात्री। प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटांमुळे पुणे रेल्वे विभागाला 62 कोटी 70 लाखांचं उत्पन्न। यंदा रद्द केलेल्या तिकिटांच्या रकमेत 12 कोटींची वाढ। सुट्ट्यांमुळे एसटीने प्रवास करणाऱ्या संख्येत कमालीची वाढ। पुणे आगारात एकाच दिवसात तब्बल 2.15 कोटींची कमाई। पुण्यात उन्हाचा तडाखा वाढला। सिंहगड पानशेत जंगलातील वन्यजीवांची खाद्य आणि पाण्यासाठी वणवण सुरूच। केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर देखील कांद्यांच्या भावात सुरू असलेली घसरण सुरूच। येवला बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 150 रुपयांचा भाव। शिर्डीच्या साईबाबा मंदिराला आलेल्या धमकीच्या मेलनंतर साई भक्तांच्या सुरक्षिततेत वाढ। मंदिरात येणाऱ्या प्रत्येकाची करणार तपासणी। पीओपी गणेश मूर्तीवर बंदीच्या आदेशानं मूर्तिकारांनी व्यक्त केली नाराजी। पीओपी मूर्तीवर सरसकट बंदी आणल्यास शेकडो वर्षांची कला आणि उंच गणेश मूर्तीची संस्कृती लोप पावेल अशी भीती व्यक्त। रायगडच्या समुद्र किनाऱ्यांवर पर्यटकांनी केली मोठी गर्दी। उन्हाळी सुट्ट्यांमुळे श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवे आगाराचे किनारे पर्यटकांनी गजबजले।